परशुराम जयंती ही भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांची जन्मजयंती म्हणून साजरी केली जाते. पृथ्वीवरील दुष्ट आणि पापी राजांचा अत्याचार नष्ट करण्यासाठी परशुरामांनी अवतार घेतला होता. ते ऋषी जमदग्नी आणि रेणुकामाता यांचा मुलगा असूनही त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र हाती घेतले. परशुरामांना चिरंजीव मानले जाते, म्हणजेच ते आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत अशी श्रद्धा आहे. हा दिवस शौर्य, शक्ती आणि ज्ञानाचा सन्मान करणारा सण आहे, जो लोकांना न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. थोडक्यात भगवान परशुरामांच्या जन्माचे स्मरण करून त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी परशुराम जयंती उत्साहात साजरी केली जाते. भगवान परशुरामांनी महादेवाची तपश्चर्या करून सर्व विद्या ज्ञान प्राप्त केले होते. महादेवांनी त्यांना परशु नावाचे अस्त्र प्रदान केले होते. महादेवच त्यांचे गुरु होते. भगवान परशुरामांच्या जीवनातील काही प्रसंग. राजा कार्तवीर्य अर्जुनाने परशुरामांच्या वडिलांच्या म्हणजे जमदग्नी ऋषी यांच्या आश्रमातील कामधेनू गायीला बळजबरीने नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त होऊन परशुरामांनी सहस्त्रार्जुनाचा वध केला आणि त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. एकदा महादेवांची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेले असता गणपतीने त्यांना अडवल्यामुळे परशुरामांनी गणेशासोबत युद्ध केले आणि त्यांच्या परशुने गणेशाचा एक दात तोडला, ज्यामुळे गणपती एकदंत म्हणून ओळखले जाऊ लागले. परशुराम हे 8 चिरंजीवींपैकी एक आहेत आणि ते आजही ओडिसामधील महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करत आहेत असे मानले जाते, जे कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णूंच्या 10व्या कल्की अवताराला मार्गदर्शन करतील. भगवान परशुरामांच्या जीवनातील एक कथा. माहूरची रेणुका माता ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असून ती जमदग्नी ऋषींची पत्नी आणि भगवान परशुरामांची आई आहे. या संदर्भामध्ये एक कथा आहे. ही कथा रेणुका मातेचे निष्ठावान जीवन, तिची परीक्षा आणि परशुरामांद्वारे झालेला तिचा वध आणि त्यानंतर माहूरगडावर तिचे तांदळा रूपामध्ये प्रकट होणे यावर आधारित आहे, जिथे ती भक्तांसाठी आदिशक्ती म्हणून पूजली जाते. रेणुका ही अत्यंत पवित्र आणि पतिव्रता स्त्री होती. ती दररोज सकाळी मलप्रभा नदीवर जाऊन जमदग्नी ऋषींच्या पूजेसाठी मडके बनवून त्यामध्ये पाणी आणत असे. एकदा गंधर्वांची जलक्रीडा पाहून रेणुकेचे मन क्षणभर विचलित झाले. त्यामुळे तिची पतिव्रता कमी झाली आणि वाळूचे मडके बनले नाही. जमदग्नी ऋषींनी आपल्या तपोबलाने ते जाणले आणि क्रोधित जमदग्नींनी आपल्या मुलाला म्हणजेच परशुरामाला रेणुकेचा वध करण्याची आज्ञा दिली. पितृआज्ञा म्हणून परशुरामांनी रेणुकेचे शिरच्छेद केले आणि परशुरामांच्या पितृभक्तीवर प्रसन्न होऊन जमदग्नींनी वरदान मागण्यास सांगितले. परशुरामांनी आईला पुन्हा जिवंत करण्याची मागणी केली आणि रेणुका जिवंत झाली, पण तिचे मस्तक धडापासून वेगळेच राहिले. या घटनेनंतर रेणुकेचे केवळ मुख माहूरगडावरील जमिनीतून प्रकट झाले आणि परशुरामांनी या डोंगरावर मातेची पूजा केली, म्हणून या ठिकाणाला मातापूर किंवा माहूर असे नाव पडले.